हा राजा डायरेक्ट पाहुणीवरून मनीषा म्हणायला लागला. हा जर सारा सुधारला तर झाली माझ्या प्राण्यांची ऐशी ऐशी झाली. राजू, हे राजू, मला एक सांग, पाहुणीला मनीषा म्हणायला कोणी सांगितलं रे? पाहुणीने सांगितलं. अरे वा, छान. बरं राजू, तुला घोडा घोडा खेळणं आवडते ना? चल आपण आता दोघेही मिळून इथे घोडा घोडा. मी घोडा घोडा नाही खेळणार. पाहुणीने सांगितलं की आता घोडा घोडा खेळणं बंद. मी नाही खेळणार. आता तिच्या आज्ञेचं पालन करायला लागलाय. तिच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागला झाली साली तपावरी आपली वाट लागली. बरं ठीक आहे, आता तू मोठा झालाय, घोडा घोडा नाही खेळायचं. पण मला एक सांग, मोठी माणसं दारू पितात की नाही? पितात ना. आता तू मोठा झालाय, आपण आहे ना दोघे मिळून दारू पिऊ. मी दारू नाही पिणार. राजा काय म्हणास? दारू नाही पिणार? नाही पिणार, नाही पिणार. राजा, दारू पिलेली माणसं आणि विसरून नाचतात तसा नाचायचा. चल नाच. हा कोणता नाच आहे बे? हा बेटक्यासारखा का नाही? चांगला बंदरासारखा नाचायचा. हा चल थोड्या वेळ. कसले तमाशा चालवला सा? आणि आजपर्यंत त्यांना खेळलं, तुझ्या मनाचं समाधान झालं नाही का? पण आता हा माझा नवरा आहे आणि यापुढे जर यांच्याशी असलं असं वर्तन केलं तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव. तुझ्याशी तर गाठ बांधण्यासाठी मी केव्हापासून आलो नाही का? या वेळासोबत संसार करून अजून तुझी रग चिलीच आहे का? पण मी मदारी आहे म्हणून त्याला बंदरासारखा नाचवत होतो. समजलाय? तू कोणाला बंदरासारखा नाचवत आहे त्याचं भान तरी आहे का तुला? ती या संपूर्ण संपत्तीची मालक आहेत, मालक. आणि बायको या नात्याने मी मालकीन. आणि तू आमच्या भरोशावर जगणारा पोसलेला कुत्रा. म्हणून सांगते, प्रामाणिक राहायचं, नाही तर डोंगरावर दंडा मारून कुत्र्यासारखा घराबाहेर टाकला चाल का? शेवटी या बंदराच्या बंदरीने दात दाखवायला सुरुवात केली. आता इसाई बंदोबस्त करावाच लागेल. अरे बेटा राजू, वाघ आज असं बुडबुडू का रडतोय? बाबा, वाघ जसा जंगली कुत्र्याच्या तावडीत सापडते ना, तशी माझी गत झाली. माझ्याच पैशावर पोसलेल्या कुत्र्यांनी मला दगा दिला. बाबा, तुमच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन मी फार मोठी चूक केली. मला
मला क्षमा कर बाबा, क्षमा कर. अरे माझ्या काळजाचा तुकडा म्हणून तुला कितीदा तरी जीव तोडू तोडू सांगितलं, पण अंगात सैतानी थैवा शिरलागत वागत होता. पण जाऊ दे, शेवटी केलेल्या कृत्याचं प्रायचित्त झालं याचं समाधान आहे मला. आता या समोर तुम्ही जसं म्हणाल ना तसं मी वागेन. तुमच्या प्रत्येक शब्दाचं मी पालन करेन आणि तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा मी सार्थक करेन. एकदा मला आशीर्वाद द्या बाबा, आशीर्वाद. याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, कारण हा कधी बी आज लपून बसलेल्या सापासारखा डंक मारेल याचा काही भरोसा नाही बाबा. तशी बोलू नकोस मनीषाबाई. आता तू माझी जागा मला दाखवून दिलीस का? या घरावरचं तुझं निश्चिम प्रेम, तुझं हे वात्सल्य, तुझा हा त्याग, हे सगळे बघून आता या नागाचं पूर्णतः विष उतरलं. मलाही तुझ्यासारखी अगदी तुम्हा सर्वांची सेवा करून तुम्हा सगळ्यांचं मन जिंकायचं आहे. परमेश्वरा, उशिरा का होईना पण माझ्या प्रतापला शहाणपणा दिलास, विस्कटलेली घडी आज पूर्व पदावर आणलास. आभारी आहे मी तुझा. मनीषा, गावाच्या आनंदाच्या क्षणी प्रतापच्या आवडीचं काहीतरी गोडधोड कर. मी तोपर्यंत मंदिरात जाऊन येतो. प्रताप, येतो मी लवकर. बाबा बाबा मनीषाबाई, एक ग्लास पाणी पाशील का या संन्यासाला? असंच जर नात्यांची भान ठेवून वागलास तर एक ग्लास पाणीच काय, रोज पोटभर जेवण देईल. आणि हो, एवढंच नाही तर तुझ्यासाठी एक सुंदर बायको पण शोधेल, म्हणजे तुझा हा संन्यास कायमचा होतो. हरी अनगाडवांचे पाय धरी आली या भोगाशी असं रे सादर, नाही भेटला ब्लँकेट तर ओढा रे चादर. अरे हाताच दगडाखाली सापडला तर नात्याचा भान ठेवावाच लागेल ना मनीषा. पण तुझा मोह मला आवरत नाही, त्याचं काय? म्हणून जाऊन कुत्र्यासारखं मला या घराच्या बाहेरच देशील. पण मी जर तुला बायको केली तर झक मारून माझ्या मागे येशील. चांगला भोगल्यातला वागणी झालास आणि सुधारण्याचा नाटक करून बाबांना क्षणात आपल्याच केलास आणि आता संधी मिळतात परत आपल्याला कधी म्हणालास. वेळीस मनीषा, अगं घोडा गवताशी, वाघ शिकारीशी आणि कसाही जर जनावराशी मैत्री करेल तर त्याला उपाशी मरावं लागेल. अरे स्वतःच्या जन्मदात्या बापाला फसवतोस, बघितलं तुला काय केव्हा शैतान आहे मी सैतान, पण मी सैतान कोणामुळे बनलो मनीषा? फक्त केवळ तुझ्यामुळे. मनीषा हे बघ मनीषा, अगं तुझ्यासाठी मी सदैव जवळ बाळगत असलेलं मंगळसूत्र, हा फक्त एकदा हे मंगळसूत्र माझ्या हाताने तू आपल्या गळ्यात, मग त्यानंतर मी तुला किती सुखात ठेवतो ते बघ ना मनीषा. मी माझ्या राजूसाठी मरणाचा वगैरे, पण तुझ्या हातचा हात मी माझ्या गळ्यात कधीही लटवणार नाही. मग आता हा गळफास जबरदस्तीने मी तुझ्या गळ्यात हा झटकिवल्याशिवाय राहणार नाही. हा मनीषा, आज तर हा गळफास तुझ्या गळ्यात मी टाकणार म्हणजे टाकणार. आज तुला कोणीही
राजू शांत हो, राजू शांत हो. काळजी करू नको. मी तुला कोणालाही मारू देणार नाही. तुझ्यावर तो जबरदस्ती करत होता ना. हे बांधायसाठी तुझ्यावर तो जबरदस्ती करत होता ना. हे मनीषा, हे मी तुला बांधू तुला बांधू. तुम्ही हे मंगळसूत्रच नव्हतं माझ्या गळ्यात. अरे ज्या क्षणाची मी माझ्या आयुष्यात आतुरतेने वाट बघत होती, शेवटी तो क्षण माझ्या आयुष्यात आला. आज मी खरी सौभाग्यवती झाली. आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलं परमेश्वर, तुझ्यामुळे. आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. आपण जोडीने देवाचं दर्शन घेऊया. साऱ्या या राजानं केवळ या मनीषाच्या प्रेमापोटी माझ्या हातावर सूर्याने वार केला. नाही, आता या साऱ्यांना माफी नाही. आता आज या साऱ्यांचा सोक्ष मोक्ष करो. राजू, अरे राजू, मगापासून तुझ्या डोक्यातलं भूत निघालाच नाही का रे? अरे जाऊ दे ना, झाला गेला विसरून जा. नाही बाबा, आता माझी जगण्याची इच्छाच नाही. मला इच्छा मरण द्या बाबा, इच्छा मरण. अरे पण एवढं भरणा उतरायला झालं तरी काय? मी जर तुम्हाला सांगितलं तर माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. त्यापेक्षा मला मेलेलंच बरं राहील. हो, पण आता रडत बसणार आहेस की नेमकं काय झालं ते तरी सांगणार आहेस? बाबा, तुम्ही मंदिरात गेल्यानंतर मी सुधारलेला बघून, माझ्यातला आमूलाग्र बदल बघून तुमच्या लाडक्या भाचीसुनेने मला कलंकित करण्याचा प्रयत्न केला. कलंकित करण्याचा प्रयत्न? प्रताप, तुझ्या बोलण्याचा बथिकार मी काही समजलो नाही. तिने माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली बाबा. काही प्रताप, हे कदापि शक्य नाही. मी म्हणालो ना की माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वासच बसणार नाहीये, म्हणून मी तुम्हाला काहीच सांगण्यास तयार नव्हतो. पण बाबा तुमची शपथ हो, ती म्हणाली मी जन्मभर या खोड्या राजू सोबत राहिली तरी उभ्या आयुष्यात मी कधीच आई होऊ शकत नाही. आणि हा असला वांजोटीचा डाग घेऊन मी माझं उभं आयुष्य कधीच जगू शकत नाही. म्हणून तुम्ही आपल्या हाताने हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घाला. मी गुपित कधीच कोणाला सांगणार नाही. बाबा मी तिला विरोध केला बाबा, तर तिने रागाच्या भरात माझ्या हातावर सूर्यानं वार केला बाबा. खूप हुशार निघाली हे गोंगल गाय. विश्वासाचं खंजीर खुपसलं माझ्या पाठीत. मनीषा, ए मनीषा, बाहेर ये आधी. बघा ना बाबा, बघा सती सावित्री कसा पतिव्रतेचा आव्हान ते बघा. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मनीषा. मी तुला मुलीचा दर्जा दिला, पण काय बाबा, नेमकं झालं तरी काय मला कळेल का? काय करू देऊ तुला, काय करू देऊ? बरं झालं मला तुझी हुशारकी लवकर कळली. अगं तू नेहमी या प्रतापला नालायक म्हणत होतीस, पण आज मात्र स्वतः स्त्री जातीसाठी कलंकित निघालीस. भावाप्रमाणे असणारा प्रताप म्हणून शरीर सुखाची मागणी केलीस. बाबा तुम्ही काय बोलताय? मी असं काही केलं नाही. हा नक्कीच शैतानाचा नाव आहे. उलट त्यानेच माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर विश्वास ठेवा. काही सफाई देऊ नकोस. ही
तुझ्यावर विश्वास केला तर केसाने गळा कापलास माझा. तसं या राजू बद्दल मी तुला आधीच सांगितलं होतं, तरी तू याच्याशी संसार करायला तयार झालीस. बरोबर आहे ना? बरोबर आहे तुझं. कारण तुला हा राजू नाही तरी संपत्ती ऐवजी संपत्ती. माहित नव्हतं मला की तुझ्या ओटात एक आणि पोटात घालतच आहे वडून. आम्ही तुमचा कुठलाही विश्वासघात केला नाही. इतके घाणेरडे आरोप माझ्यावर करू नये. मला मान्य आहे की मी गरिबीत वाढले, पण माझ्या आईने मला कधीच स्वाभिमान विकायला शिकवलं नव्हते. बाबा माझ्या पुष्पास्वामी, मी तुमच्या पाया पडले. बाबा या मंगळसूत्राची शपथ, माझ्या राजूची शपथ. बाबा काय माझ्या राजूची खोटी शपथ घेतलीस तर आज प्रतापवर चाकूने वार करण्यापर्यंत बदल गेली तुझी. बस खूप झाला, आता खूप झाला. आता तू मला या घरात नकोयस. आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. आता तुझं हे पापानं बरबटलेलं तोंडही पाहायचं नाही मला. निघ इथून. परत या घराचा उघडा देखील ओलांडायचा नाही. खूप वाट बघितली ग, खूप वाट बघितली. आज ना उद्या तू माझी होशील, माझ्या प्रस्तावाला मान्यता देशील. पण नाही, आता भोग आपल्या स्वाभिमानाची फळ. बाबांनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर इथून निघायचं. मनीषा, मला सोडून जाऊ नको. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मनीषा. नाही हो, मला तुम्हाला सोडून गेल्याशिवाय पर्याय सुरू नाही. कारण की आपल्या सुखी संसारावर राहूची वस्त्र दृष्टी. तुम्ही काळजी घ्या. नाही मनीषा, मला हे सगळं नको. मी येतो तुझ्यासाठी. नाही, मला सोडून तुम्ही जाऊ. माझ्यासोबत या. कारण की ही सगळी संपत्ती आहे ना, ही सगळी संपत्ती तुमची आहे, तुमची. मला काय नको. सारे जीवनाचे तुला